हाय हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. होप सो की सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आता जरी मी गुड मॉर्निंग म्हणत असले ना तरी हा व्हिडिओ ना दुपारी स्टार्ट झालेला आहे. म्हणजे आत्ता मी हे पोहे बनवते ना ही वेळ दुपारची आहे. कारण आज होता गुरुवार आणि गुरुवारी ना मिस्टरांना उपवास असतो आणि मग त्यांना उपवास असतो म्हणजे आमच्या घरामध्ये फक्त गुरुवारी खिचडी बनते दिवसभर. रात्रीचं जे काही प्रॉपर जेवण बनत असेल ते बनतं. पण आज काय झालं, सकाळी ना काल थोडासा साबुदाणा होता त्याच्यामध्येच ना मिस्टरांना आणि द्वितीला दोघांना खिचडी बनवून दिली. पण हर्षसाठी सकाळी ना साबुदाणा आणून परत भिजत घालायला मी विसरले आणि थोडासा कंटाळा पण केला. म्हणून मग त्याच्यासाठी इथे पोहे बनवून घेतले आणि म्हटलं द्वितीय स्कूलमधून आली ना तर तिच्यासाठी पोहे बनवून तिला पण खायला होतील. कारण एकदा सकाळची वेळ निघून गेली ना त्याच्यानंतर परत मला डबल स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो. म्हणून मग आज पोहेच बनवले आणि थोडासा मूडही खराब होता. आता मूडला काय झालं हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. त्याच्या आधी म्हटलं चला हर्षची स्कूलची वगैरे सगळी तयारी करता करताना तुमच्याशी गप्पा मारूया. आज ना सकाळपासूनच मूड खराब होता. सकाळपासून म्हणण्यापेक्षा काल रात्रीपासून. त्याच्यामुळे ना घरामध्ये सगळीकडे पसार झाला होता. कारण ना सकाळपासून काहीच काम करायची इच्छा नव्हती. असं होतं ना बरेचदा की आपला मूड खराब असेल तर काहीच काम करायची इच्छा होत नाही. माझंही तसंच झालं होतं आज. पण जसं जसं आता दिवस पुढे जात चालला ना तसं जसं मला हळूहळू कामांचं टेन्शनही यायला लागलं होतं आणि मला हे पण रिअलाईज व्हायला लागलं होतं मला आत्ता नाही तर थोड्या वेळाने हे करायचंच आहे. आता सकाळपासून ना दुपारी जवळजवळ 12-12:30पर्यंतचा वेळ मी असा टाइमपास करून घालवलाय. काही काम केलेलं नाहीये. फक्त जस्ट मोबाईल आणि टीव्ही बघत किंवा हर्षबरोबर थोडंफार त्याच्याबरोबरही जास्त बोलले नाही कारण माझा मूडच खराब होता. तर आता त्याचा स्कूलचा टाइम होत आला होता. म्हटलं आता याला स्कूलला पाठवणं तर गरजेचं आहे आणि मी बोर झाले होते. मी त्याच्याशी काही जास्त बोलत वगैरे नव्हते. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरही होत होता. तो पण बोर झाला होता आणि स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं तसं तो लोळत होता. इवन त्याने मला 1-2 वेळा विचारलेही की आई तुला काय झाले. खरंच आपण जसं घरामध्ये असतो ना त्याचा खरंच इम्पॅक्ट म्हणजे घरातल्या स्पेशली लेडीज त्याचा इम्पॅक्ट पूर्ण घरावर पडतो हे म्हणतात ना, हे खूप खरंच खरं आहे. सकाळपासून जो काही मूड खराब झाला होता आता हर्षची तयारी करता करता त्याच्याशी बोलता बोलता थोडंसं मला फ्रेश वाटायला लागलं होतं. थोडंसं माझा मूड चांगला व्हायला लागला होता. त्याला ना कॅमेऱ्यासमोर अशी मस्ती करायला खूप आवडतं. जेव्हा जेव्हा मी व्लॉगसाठी असा कॅमेरा सेट करते ना तेव्हा तेव्हा माझं लक्ष नसेल किंवा मी दुसऱ्या काही कामामध्ये असेल ना तेव्हा हा मोबाईल समोर येऊन असं मस्ती करतो. त्याची तयारी वगैरे करून घेतली आणि तेव्हाच डोक्यामध्ये सुरू झालं की सकाळपासून जे काही घर आवरायचं पडलेलं आहे ते आता आवरायला घ्यायला लागेल किंवा तयारी करायला सुरू लागेल. मी हर्षला वगैरे स्कूलला सोडून आली ना त्याच्यानंतर ना मग म्हटलं चला आता घर आवरायला घेऊया. कारण दुपार झाली होती आणि मला माहिती होतं संध्याकाळ झाली तर अजून माझी चिडचिड होईल आणि अजून टेन्शन येईल. म्हटलं चला आत्ताच हे करायला घेऊया. द्वितीचं आणि माझं जेवण झालं होतं. द्विती अभ्यासाला बसली होती आणि मी हॉल आवरायला घेतला. कारण तसंही हॉलमध्ये खूप जास्त पसारा नसतो. हॉलमधल्या 2-4 वस्तू उचलल्या ना की हॉल क्लीन होऊन जातो. आणि खरंच सांगते ह्या 2-4 वस्तू ज्या काही पडलेल्या होत्या ना त्या मी उचलल्या. आता हे सगळं काम करता करताना माझ्या मनात असा विचार आला, कधी काळी मीही जॉबला जायचे किंवा ज्याही बायका जॉबला जात असतील ना त्यांचं एक फायदा असतो त्या लोकांना. म्हणजे कितीही कंटाळा आला वैताग आला काही झालं तरी त्या उठून सगळं घरातलं आवरून जॉबला जातात. मान्य तो एक त्रास असतो पण त्याच्यानंतर ना ही पण एक गोष्ट चांगली होते की ना तर कंटिन्युअसली त्याच घरामध्ये राहत नाहीत. त्यांना 2-4 लोक वेगळी भेटतात. त्यांच्यामध्ये टाइमपास होतो. थोडंसं घरातले काही प्रॉब्लेम्स असतील टेन्शन असतील भांडणं असतील ती पण थोडीशी विसरली जातात. वेगळी माणसं भेटतात. कामामध्येही वेळ जातो. त्याच घरातल्या कामांमध्ये वेळ जाणं आणि बाहेर जाऊन थोडंसं वेगळं काहीतरी करणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. कारण मी दोन्ही गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात. सध्या मी घरी राहून एक्सपिरियन्स करते आणि जेव्हा ना जॉबला जात होते तेव्हा ते सुद्धा एक्सपिरियन्स केले. जरी जॉबला जायला मला त्रास होत होता ना घरातलं करून वगैरे असं जायला लागायचं ना तरी तिथे गेल्यानंतर ना थोड्या वेळासाठी टेन्शन स्ट्रेस या सगळ्या गोष्टी कमी व्हायच्या. आपण वेगळ्या याच्यामध्ये जायचो आणि त्याच्यामध्ये खरंच आपला मूड फ्रेश होऊन जायचा. तिथले जरी टेन्शन असतील ना तरी काही वाटायचं नाही. त्याच्यामध्ये वेळ निघून जायचा.
पण आता अशी गोष्ट राहिली नाही आहे. आता तुम्हाला स्ट्रेस आला, कंटाळा आला, चिडचिड झाली, काही झालं तरी तुम्हाला इथेच राहायचं आहे. तसंच आज माझं झालं होतं. काल ना मिस्टरांचं आणि म्हणजे थोडंसं भांडण नव्हतं झालं, ते मला एक शब्द बोलले होते आणि तो मला एवढा लागला होता ना, मला एवढा वेळ लागतो ना जर मिस्टरांचं आणि माझं काही झालं आणि त्याच्यातून बाहेर पडायला, त्याच्यावर ओव्हरकम करायला मला खूप वेळ लागतो. म्हणजे इतर कुणाशी काही झालं ना मला एवढं वाईट वाटत नाही किंवा एवढा वेळ लागत नाही जेवढं ना मिस्टरांचं आणि माझं थोडंसं काही झालं किंवा स्पेशली ते मला जर काही बोलले तर त्याचा खूप त्रास होतो मला. तसंच काहीतरी झालं होतं. आता काय झालं होतं हे तर कारण मी तुम्हाला सांगणार नाही, खूप क्षुल्लक कारण होतं, पण मला त्याच्यातही खूप वाईट वाटलं होतं. चला दुपारपर्यंत ना मी घरातली काहीच कामं केली नव्हती. आता सगळी कामं करायला घेतली होती. किचन वगैरे आवरायचं होतं. म्हटलं स्वयंपाक तर आता मला संध्याकाळी ना बहुतेक आजची संध्याकाळ बिझी जाणार होती, कारण घरामध्ये ना एक काम करायचं होतं. त्या कामासाठी ना 1-2 माणसं येणार होते. मग म्हटलं चला संध्याकाळ बिझी जाईल, त्याच्यापेक्षा ना दुपारी घर आवरता स्वयंपाकाची पण थोडी तयारी करून घेऊया, कारण ना गुरुवारी मिस्टरांचा उपवास असतो आणि मग त्यांना भूक पण लागलेली असते. अशा वेळेस संध्याकाळी जेवण वगैरे रेडी असेल ना मग पटकन आल्यानंतर त्यांना जेवायलाही पटकन बरं पडतं. चला तर आता मी ना आधी मला किचन आवरायचे, भांडे वगैरे बऱ्यापैकी किचनमध्ये पडलेत. तसं आज जास्त काही सकाळपासून स्वयंपाकाचं काम नव्हतं, पण जरी जे काही छोटं मोठं नाश्ता वगैरे केलेले किंवा काही ना काही भांडे निघतच असतात घरामध्ये, जरी तुम्ही स्वयंपाक नाही केला तरीही, तर तसेच काही भांडे जमा झाले होते. ते सगळे भांडे मला घासून घ्यायचे होते. त्याच्या आधी म्हटलं चला संध्याकाळची थोडीशी तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि तुम्ही कधीही माझा गुरुवारचा व्हिडिओ बघितला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुरुवारच्या जेवणाचा मेनू हा एक्झॅक्टली सेम दिसेल. त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. डाळ भात, वाटाणे बटाट्याची भाजी, खीर किंवा काहीतरी एक गोडाचा पदार्थ असतो. किचन वगैरे छान मस्त आवरून झालं. म्हटलं चला तुम्हाला दाखवते हॉलमध्ये काय काम करायचं आहे. आता जी मी जिथे उभी आहे ना ती खिडकी आणि त्याच्या आता ह्या काचा वगैरे विंडोज वगैरे बंद केल्यानंतर ना बाहेर जी जागा राहते ना तर ती म्हटलं तशी काही यूज होत नाही आणि किंवा त्याचा इतका जास्त काही उपयोग होत नाही. ऑफकोर्स ती घराच्या बाहेर एक मोकळी जागा असलेली छान वाटते, तरी पण त्याचा फारसा असा काही उपयोग होत नाही. खूप छोटी जागा आहे ती. म्हटलं ह्या ज्या ग्रिल आहेत ना किंवा जे काही आपण स्लायडिंग ज्याच्यावरून काचा वगैरे बंद करतो त्या स्लायडिंग आम्ही विचार केला थोडा मागे जाऊ देत, कारण मग ही जी जागा आहे ना ती अशीच बाहेर असते ना तर ती घराच्या आतमध्ये येईल आणि तिचा यूज होईल. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील ना तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मुलं वगैरे दुपारच्या वेळेस आम्ही जेवायला वगैरे बसताना बऱ्याचदा सोफ्यावर वगैरे बसलं जातं. म्हटलं चला हे छोटंसं काम घरामध्ये करून घेऊया. मुलांना इतर वेळेस मोकळ्या वेळेस बसायचं असेल किंवा काही खायला वगैरे बसायचं असेल ना तर ते एन्जॉय मस्त मजा म्हणून त्या जागेवर बसतील. त्याच्यानंतर मला कपडे पण धुवायचे होते. कपडे वगैरे धुवून घेतले आणि मी एक गोष्ट ऑर्डर केली होती, ते पार्सल आलं होतं. आता पार्सल कोणाचंही येऊ दे, कसंही काही असू देत, जर घरामध्ये लहान मुलं असतील तर ते पार्सल त्यांच्याकडूनच ओपन झालं पाहिजे. हे पार्सल जे आहे ना आता जरी तुम्हाला हे मील प्लॅनर दिसत असेल ना तर ते मील प्लॅनिंगसाठी म्हणून मी घेतलं नव्हतं. मील प्लॅनिंग म्हटलं चला कधीतरी करता येईल किंवा ना जसं अवेलेबल घरामध्ये भाज्या वगैरे अवेलेबल असताना त्यानुसार मी काही काही बनवत असते. पण तोच प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण काही टेन्शनमध्ये असतो किंवा खूप कामात असतो आणि आजकाल तर रील्स बघण्यामध्ये पण खूप वेळ जातो. अशा वेळेस काय होतं किंवा मुलांचा अभ्यास घेणं वगैरे यावेळेस काय होतं, ज्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा जी महत्त्वाची कामं घरात करायची असतात ना तीच विसरली जातात किंवा मागे पडतात किंवा घरामध्ये काहीतरी वस्तू संपली वगैरे या सगळ्या गोष्टी ना आपल्याकडून विसरल्या जातात आणि ऐनवेळी ना मग खूप घाई होते. मग त्याच्यासाठीच मी हे मागवलं होतं. म्हटलं काही गोष्टी संपलेल्या असतील किंवा फ्रीजमध्ये कोणती भाजी वगैरे राहिलेली आहे किंवा काय भाजीपाला आहे ना हे सगळ्या गोष्टी नोट डाऊन करण्यासाठी म्हणून मी ते मागवलं होतं. खूप वेगवेगळे टाईप्सचे आणि प्रकारचे होते, पण मी म्हटलं स्वस्तात मस्त, खूप जास्त कॉस्टलीवालं नको म्हणून मग मी हे स्वस्तातलं मागवून घेतलं. आय थिंक सो 261 काहीतरी का 271 असे काहीतरी मला त्याच्यासाठी पे करावे लागले. बघूया आता त्याचा यूज कितपत कसा काय होतो ते माहीत नाही. मुलं खेळून वगैरे आली होती, संध्याकाळची वेळ झाली होती आणि त्यांना भूक पण लागली होती. हर्ष स्कूलला वगैरे जाऊन आला होता. मग घरामध्ये वॉटरमेलन होतं, मग त्या सगळ्यांना मस्त वॉटरमेलन कट करून दिलं आणि त्याच्यानंतर मी लागली माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला. अजूनही वेळ होता. ते दादा कामासाठी आले होते. हॉलमध्ये कामही सुरू होतं. साईड बाय साईड म्हटलं चला जेवण वगैरे बनवून घेऊया. डाळीला फोडणी वगैरे देऊन ठेवते. तुम्ही जर माझ्या आधीचे ब्लॉग्स बघितले असतील ना तर जेव्हा मी असं लवकर जेवण बनवते ना त्यावेळेस डाळीला वगैरे जस्ट मी फोडणी देऊन ठेवते, तिला उकळवत वगैरे नाही.
आणि ज्यावेळेस मी जेवण करायचं असेल ना त्यावेळेस थोडं 5-10 मिनटं आधी ती डाळ उकळवायला ठेवते. म्हणजे कसं डाळ डबल गरम होत नाही, कारण डबल जर जेवण गरम केलं ना तर त्याची टेस्ट पण वेगळी लागते असं मला वाटतं. आणि डाळ ना खूप जास्त घट्ट पण होते. त्याच्यामुळे ना मी आता फक्त जस्ट डाळीला फोडणी देऊन घेते आणि जेवायच्या वेळेस ना ती डाळ मस्त उकळून घेईल. आज मी पूर्ण जेवण वगैरे जो काही स्वयंपाक करणार आहे ना तो तर काही तुमच्याबरोबर शेअर नाही करणार आहे, कारण याच्या आधी बऱ्याच वेळा मी हा गुरुवारचा मेनू तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याच्यामुळे आज तसं काही करणार नाही आहे. मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला, सगळं जेवण वगैरे करून झालं. आणि त्याच्यानंतर ना काल सकाळच्या शॉर्ट्समध्ये ना मी एक शेवटला एक कुर्ती शिवलेली दाखवली होती, एक टॉप. तर त्याच्याच खालची ना पॅन्ट मला शिवून घ्यायची होती. कुर्ती पटकन शिवून होते आणि मला त्याचं कटिंग वगैरे पण सहज जमतं, पण पॅन्ट्स मला अजून व्यवस्थित जमत नाही आणि त्याचं कटिंग वगैरे करायला पण खूप वेळ लागतो. रात्रीच्या वेळेस ना अशी शांतता असते, सगळी कामं झालेली वगैरे असतात. त्याच्यामुळे ना रात्रीच्या वेळेस मी मोस्टली असे कटिंगचे वगैरे कामं करायला घेते. माझं सगळं आवरून झालं होतं, मुलं वगैरे झोपायला गेली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला हे काम करून घेऊया. आणि हे पॅन्ट कटिंगच्या कामासाठी ना मला थोडासा वेळ पण लागतो, कारण ते एवढं जास्त वेळा मी पॅन्ट्सची प्रॅक्टिस केलेली नाही आहे. पॅन्ट्सची कटिंग वगैरे करून घेतली. होप सो की उद्याच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ही पॅन्ट्स शिवलेली वगैरे दाखवता येईल. मला माहीत नाही कशी बनणार आहे, पण त्याचबरोबर होप सो आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.